अलिबाग येथे श्री भागवत कथा संकीर्तन हरिपाठाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला। सर्वशक्ती देवदासी आणि भक्तवृंद यांनी मारुती नाका अलिबाग येथे भागवत कथेचे आयोजन केलेले। कथावाचक श्रीमान शांती परायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला। पहिल्या दिवशी कथेच्या पूर्वी जीवन पाटील यांचे भजन, त्यानंतर भागवत कथा, कीर्तन, आरती, महाप्रसाद। दुसऱ्या दिवशी तारिणी देवदासी आणि भक्तवृंद यांच्या समवेत अलिबाग शहरात नगर संकीर्तन। तिसऱ्या दिवशी कथेपूर्वी हरिपाठ, नवीन भक्तांना भक्तीबाबत मार्गदर्शन तसेच शांती परायणदास यांनी जपमाळ्याचे वितरण आणि माहिती दिली। भाविकांना अन्नदानासाठी योगदान तसेच मिष्टान्न वाढून सेवेमध्ये हातभार लावला। अशा प्रकारे तन, मन आणि धन सेवा कार्यात लावून भक्तांनी गुरु महाराजांच्या माध्यमातून भगवंताच्या आश्रयाचा मार्ग स्वीकारला। दरवर्षी भागवत कथेच्या निमित्ताने एकादशी आणि द्वादशी असे विविध कार्यक्रम परमपूज्य गुरु महाराज आणि प्रभुपाद आणि भगवंतांच्या कृपेने करण्यात आले। रायगड जिल्ह्यासह नाशिक आणि विविध परिसरातील भाविक आवर्जून यावेळेस उपस्थित होते। नावरत्न निघाला। वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत ततो जयमुदीरयते नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमे शोके। मी इथे सुखी आहे, तसं आपण पण प्रत्येक जण म्हणतो मी इथे सुखी आहे, पण आपण सर्वजण खोटं बोलतो की आणि का आपण इथे का आलो तर भगवंताशी तादात्म्य वगैरेपणा पत्करला म्हणून आपल्याला इथे भगवंताने हे विशेष भौतिक जग निर्माण केलेलं आहे। आपण कुठून आलो? आध्यात्मिक जगतातून। मला सांगितलं ना आपण कुठून आलो, त्या आध्यात्मिक जगतातून आलो। आपल्याला का जन्म झाला, आपला कशासाठी झालाय? तरी भगवंताची भक्ती प्राप्त करायला पाहिजे, कारण आपण एकदा वैरपणा पत्करला। आता मी तर कुठे आलो? आपण सर्वजण भगवंतातून आलो। मी तर स्वतः इथे मी म्हणतो मी तर स्वतः नरकातून आलेलो आहे। आता नरक कसं असतं भयानक, ते आपल्या तिसऱ्या दिवशी त्याचं वर्णन होईल। तर इथे वरा अवतार आणि भगवंतांनी दुसऱ्या वेळी सृष्टीच्या कल्याणाकरता रस्ता चालत गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी वरावर धारण केलं। वरा भगवंताची पण कथा आहे। ती कथा श्रवणानं आपल्याला काय सुखीफळ मिळतं ते देखील विशेष आहे। तिसरा अवतार नारद, सर्वात जे गुरु आहेत वाल्याकोळ्याचे, दुसरे कोणाचे गुरु आहेत ध्रुववाडाचे, प्रल्हादाचे, चित्रकेतूचे। ऋषी वर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने हा तिसरा अवतार घेतला आणि सातवत नारद पंचरात्राचा उपदेश केला। आता नारद पंचरात्र काय सांगितलं? नारद पंचरात्री विधी विना जो कोण भक्ती करतो, गुरु साधुशास्त्र हे एक मत असायचं, पण त्याच्या विधीविना कोण भक्ती करतो तो समाजामध्ये उत्पात माजवला जातो। त्यामुळे आम्ही भक्ती करतो सर्व म्हणतात, पण भक्तीला कसा बेस आहे? ज्याला थोडक्यात सांगायचं झालं तर वकील बनायचं असेल तर काय लॉ कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे, डॉक्टर बनायचं असेल तर मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।